गोपावली गोपसरे परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणिः अथ दक्षिणगणाध्यक्षो भालचन्द्रो गजानना द्वादशैतानि नामानि अपडेशुर्यादते लक्ष्मीनारायणाभ्यण्डमा उमामहेश्वराभ्यण्डमा वाणिर्निर्वाभ्यण्डमा योगकरणन्तरा शिवसङ्कल्पयोगेन कथितं कार्यसाधनं खालवगोत्रोत्पन्नम् शिरोडे कुलोत्पन्नोऽहं सुनिलनाम्नो यजमानः भाग्यश्रीदेवी नाम्नीं यजमानः सपत्निका सकुटुम्ब सपरिवार पुत्रपौत्र बन्धुबान्धव जनानां सहित मम गृहे रामे श्रीमद देवी भागवत सप्ताह पारायण कथा हवामहे प्रियाणान्त्वा प्रियवादिगणो हवामहे वसु मम आहम जानिगे किं वादिकेन मानयति कश्चन ससत्यशवकः सुभद्रिकां गां वेदवासिनीम् उमाकवरे शिवा दुर्गा वदरा भगवती तदा कुलदेवी तु आशापूरे रक्षन्तु बालकं सदा ह्रीं जगदम्बा कुलस्वामिने नमः सौभाग्यपरिमलद्रव्याणि समर्पयामि नमस्कारान् नमः पश्चिमे सामवेदाय नमः उत्तरे अथर्ववेदाय नमः प्रार्थनापूर्वकं नमस्कुर्मि बलं मया देवास्ताविदम् आदित्यस्य नमस्कारान् कुर्वन्तु दिने दिने धनवान्तरशास्त्रेषु और पार्टी होंगे पितरञ्च प्रायन् स्वाहा द्रव्याणि समर्पयामि नमस्कारान् करोमि नमः सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि नमस्कारान् करोमि या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपदमासना या ब्रह्माञ्जुतशङ्करप्रभृतिवैर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदात्यापः महाकाली महालक्ष्मी महासरस्वतीभ्यां नमः सौभाग्यपरिमलद्रव्याणि समर्पयामि त्वमेव विदया द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव मातृदेवताभ्यो नमः आई महाराज विराज
अनादिसोऽहं कुलस्वामिन्यै नमः। 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 सोऽहं कुलस्वामिन्यै नमः। अनादिसोऽहं 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 कुलस्वामिन्यै नमः। श्री गणेशाय नमः। श्री गुरुभ्यो नमः। शुभं विनाशयति विघ्नान्नो कार्यसिद्धिं प्रयश्च मे। प्रणम्य पार्वती सूर्य तथाम्बिकाम् गणेशं विघ्नहर्तारम् श्रीगुरुचरणाम्बुजम् विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरा सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये। गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचैतां स्मरे नित्यं वेदवाणीं प्रवर्तये। सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ति समन्विते भयभ्यस्त्राहिणो देवी दुर्गे देवी नमोस्तुते। उमा गौरी शिवा दुर्गा भद्रा भगवती तथा कुलदेवी तु चामुंडा
रक्षन्तु बालकं सदा दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तो स्वस्तै स्मृतामतिमतीव शुभां ददासि दारिद्र्यदुःखभयहारिणिका त्वदन्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः नमोस्तुते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र हेण त्वया भारततैलपूर्णा प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपाः मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये वचनायिका कमळापती माझे रंकाचे विनंती करजोडितो कथे काळी आपण असावे जवळी शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकरो वन्दे भगवन्तौ पुनः पुनः आदिशक्ति जगदम्बा माता की तिन्ही काळी तिन्ही वेळी तिन्ही लोके आई अंबेचा आई अंबेचा उदो प्रस्तुत स्वर्गवासी सौ कमलदेवी लक्ष्मण शिरुडे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्ताने आयोजित या श्रीमद देवी भागवत कथेचं 4 पुष्प आपण भगवतीच्या चरणी समर्पित करून पंचम पुष्पाकडे वाटचाल करीत आहोत। या पंचम दिन पुष्प सेवेला आरंभ करण्यापूर्वी कालची पूर्व पीठिका समजून घेऊया, म्हणजे मग त्या पुढच्या कथेची कनेक्टिव्हिटी व्यवस्थित होत असते। काल भगवतीच्या मणिपूर धामाला ब्रह्मादी देवता प्रस्थान करतात। बघा, जोपर्यंत
ब्रह्मदेवाला नारायण भेटत नाही तोपर्यंत ब्रह्मदेवांना असं वाटतं या सृष्टीचा करता करविता मीच आहे. परंतु श्रीमद भागवतामध्ये सुद्धा नारायणाने म्हणजे गोपाल कृष्णाने अनेक ब्रह्मा या ब्रह्माच्या गर्व सुप्त गर्व हरणाकरता अनेक ब्रह्मा त्या ठिकाणी प्रकट केले. परंतु अशा अनेक ब्रह्मांच्या नंतर एक नारायण होत असतात. अशा अनेक नारायणांच्या नंतर एक शिव होत असतात. आणि अशा अनेक शिवांच्या नंतर एक ही त्रिपुर सुंदरी जगदंबा आदिशक्ती होत असते. कारण शिवतत्व हे सुद्धा त्या जगदंबेशिवाय शव म्हणून राहत. सती आख्यान आपण ऐकतो. त्या सतीशिवाय किंवा त्या शक्तीशिवाय शिवाची काय अवस्था होते हे आपण बघितलंय. त्या सीतेशिवाय रामाची काय अवस्था होते हे आपण रामकथेत ऐकलंय. त्या रुक्मिणीशिवाय पांडुरंग परमात्मा पंढरपुरात एकटाच आहे मंदिरात. मग या शक्तीशिवाय ती देवता सुद्धा अपूर्ण आहे आणि म्हणून या शक्तीला विशेष महात्म्य प्राप्त झालंय. आपण काल बघितलंय की या मणिपूर धामाला जगदंबा आदिशक्ती स्वतःच्या विमानामध्ये ब्रह्मा विष्णू आणि रुद्र या देवतांना घेऊन जात असताना ब्रह्मलोकात अनेक ब्रह्मांडांच्या ब्रह्मांचं दर्शन झालंय, अनेक विष्णूंचं दर्शन झालंय, अनेक शिवांचं दर्शन झालंय. आणि आता मणिपूर धामाला गेल्यानंतर त्या ठिकाणी श्रीयंत्र स्वरूपामध्ये असलेलं ते मणिपूर, या मणिपुरामध्ये ब्रह्मादी देवता प्रवेश करतात. अतिशय रम्य सुंदर भव्य दिव्य विलोभनीय अकल्पनीय अचिंतनीय अलौकिक अद्भुत आश्चर्यकारक अनाकलनीय असंभव असं वाटणारं आणि असं असणारं हे मणिपूर धाम आहे. आणि या मणिपुरामध्ये ब्रह्मादी देवता प्रवेश करतात. मणिपूर आहेच मुळात अलौकिक अद्भुत. या मणिपुरामध्ये प्रवेश केल्यानंतर जशा त्या यंत्र स्वरूपातून ब्रह्मादी देवता आत प्रवेश करतात, यंत्रामध्ये प्रवेश करण्याची विशिष्ट पद्धती आहे. या मणिपूर स्वरूपात असलेल्या त्या देवीच्या धामाची आणि त्या ठिकाणी असलेल्या देवीच्या शक्तींची उपासना आणि मग मुळात मध्ये बिंदू स्वरूप ज्योती स्वरूप असणाऱ्या त्या त्रिपुर बाला सुंदरीची उपासना आपल्याला करता यावी याकरता शास्त्राने यंत्र स्वरूपामध्ये देवीची उपासना काढली आहे. आणि काही लोकांकडे त्याची परंपरा आहे, दरवर्षी ती यंत्र स्वरूप देवीची पूजा करण्याची. त्याला चक्रपूजा असं म्हणतात. चक्रपूजा म्हणजे यंत्रपूजा आणि यंत्रपूजा म्हणजे देवीच्या या मणिपूर धामाची पूजा. त्या यंत्राला 4 द्वार काढले जातात, पूर्व द्वार, पश्चिम द्वार, दक्षिण द्वार, उत्तर द्वार. ते 3 द्वार बंद असतात, एक द्वार त्याच्यातलं खुलं असतं. त्या द्वारातून त्या यंत्रात प्रवेश केला जातो आणि ठराविक ठिकाणी विशिष्ट त्या देवतांचं पूजन करत 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 त्या यंत्रात प्रवेश केला जातो. आणि मग यंत्रामध्ये मध्ये बिंदू स्वरूप असणारी मेढ्या ठेवतात ना, आणि त्याच्यावरती एक देवकपाशीची एक ज्योती लावली जाते, वात लावली जाते. आणि त्या ज्योती स्वरूपा आदिशक्तीचं पूजन ती बिंदू स्वरूपात मध्य स्वरूपात तिचं केलं जातं. ती ही आद्या ब्रह्मादी देवता त्या मध्यभागापर्यंत पोहोचलेत आणि समोर सुंदर अशा त्या सिंहासनावरती भगवती जगदंबा आदिशक्ती विराजमान झालेली या त्रिदेवांना दिसते. आपल्या सोबत आहे देवीचं स्वरूप ते वेगळं. या यंत्रस्थ मणिपुरामध्ये असलेल्या ठिकठिकाणी देवता त्या वेगळ्या
64 योगिनी, 16 मातृका, 16 कुलस्वामिनी या सगळ्या त्या मणिपुरामध्ये विराजित आहेत. पण मध्ये ज्या वेळेला त्या बिंदू स्वरूपापर्यंत पोहोचतात तर ते अतिशय विराट स्वरूप या त्रिदेवांना दिसत आहे. विराट स्वरूपात असलेली ती आद्या जगदंबा तिच्या पायाच्या आगरापर्यंत, नखागरापर्यंत ब्रह्मादी देवता आपल्याला अनुभवतात. एवढं विराट स्वरूप त्या जगदंबेचं त्या ठिकाणी दिसत आहे. तिची दिव्य आभा किंवा प्रभा असं म्हटलं जातं. आभा किंवा प्रभा म्हणजे त्या विशिष्ट व्यक्तीच्या किंवा विशिष्ट देवतेच्या चेहऱ्याभोवती किंवा त्याच्या शरीराभोवती आजूबाजूला तयार होणारं तेजाचं एक वलय, एक सात्विकतेची शक्ती त्या व्यक्तीच्या आजूबाजूला तयार झालेली असते आणि ते वलय म्हणजे आभा किंवा प्रभा. देवतांचे आपण फोटो पाहत असतो, त्यांच्या चेहऱ्याच्या डोक्याच्या भोवती एक असं विशिष्ट सूर्यासारखं दाखवलं जातं. ती त्या देवतेची आभा आहे, ती त्या देवतेची प्रभा आहे. जगदंबेची ती दिव्य शक्ती, तिची ती दिव्य आभा. त्या आभेत पाहायला जावं तर त्या जगदंबेच्या दिव्य स्वरूपामध्ये फक्त ज्योती स्वरूपाचं दर्शन होतंय. एक तेज पुंज, तेजाचा जणू काही गोळा त्या ठिकाणी असावा. जे दिव्य स्वरूप भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला महाभारतात कुरुक्षेत्रावरती दाखवलं, तेच दिव्य स्वरूप या ठिकाणी भगवती जगदंबा आपल्या या त्रिदेवांना दाखवते. चमचम 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 चमकणारी, लख त्या विजेपेक्षाही सहस्रपट अधिक तेजस्वी ही जगदंबा त्रिदेवांना आता दृश्यमान होते. देवीच्या त्या अद्भुत स्वरूपाला पाहून त्रिदेवता मंत्रमुग्ध होतात, हात जोडतात. काय बोलावं, काय स्तवन करावं देवीच्या त्या दिव्य अशा स्वरूपाचं. देवांना शब्द सुचेना. देवी कसं स्वरूप आहे या त्रिदेवांनी मणिपुरामध्ये पाहिलेलं जगदंबेचं, त्याच्याबद्दल वर्णन केलेलं आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष, चतुर पुरुषार्थाचे हे 4 द्वार आहेत. लाखो सूर्य चमकावेत एवढं तेज त्या देवीच्या प्रभेत आहे. लक्ष कोटि चंडकेन सुप्रचंड विलपति अंबचंद्र वदन बिंब दीप्ति माजिलोपति. लक्ष चंडि चंद्र किरण सुप्रचंड विलपति अंबचंद्र वदन बिंब दीप्ति माजिलोपति. सिंह शिखर अचल वासी मूल पीठ नायिका. धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका. धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका. धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका. लक्ष कोटी वदन बिंब, अनेक लक्ष सूर्य एका वेळेला त्या ठिकाणी प्रकाशित व्हावे अशी त्या जगदंबेची आभा दिसत आहे. परंतु वदनबिंब तिच्या चेहऱ्यावरती चंद्राप्रमाणे शीतलता आहे. कुंडले ढोलताते पुष्पहार फार फार दाटले. आकर्ण वरुण वर्णने श्रवण दिव्य कुंडले. लोटताती पुष्पहार फार फार दाटले. अष्टदंडी बाजुबंद कंकणाकृ मुद्रिका. धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका. 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 नीळ पद्मराग पाचो हार वेगणा. पाय गोळ बोर माळ
हाती पादुका धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका 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 त्या देवीच्या दिव्य स्वरूपाला पाहून इंद्र चंद्र ब्रह्मा विष्णू नारद अग्नी वायू वरुण पवन सगळ्या देवता देवीच्या स्वरूपाला पाहून मंत्रमुग्ध होतात आपोआप त्यांचे हात जोडले गेले त्याचं वर्णन येत आहे इंद्र चंद्र विष्णू ब्रह्मा नारद आदि वंदते आदि अंत ठावहीन आदि शक्ती भगवती इंद्र चंद्र विष्णु ब्रह्म नारद आदि वंदिती आदि अंत ठावहीन आदि शक्ति भगवती प्रचंड चंड मुंड खंड विखंडकारी अंबिका धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका जणू काही या देवीच्या त्या दिव्य स्वरूपाला पाहून पशु पक्षी जीव जंतू त्या देवीच्याच नावाचा जप करू लागले त्या देवीच्या दिव्य स्वरूपाला पाहिल्यानंतर हे पशु पक्षी सुद्धा त्या अंबिकेच्या नावाचा जप करतायत पर्वताग्रपासी पक्षी अंब अंब बोलती विशाल शाल वृक्ष राणी भवानी ध्यानी डोलती पर्वताग्रपासी पक्षी अंब अंब डोलते विशाल शाल वृक्ष राणी भवानी ध्यानी डोलते अवतार कृत्य सार जड़ मुढ़ाती तारका धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका 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 देवीच्या चेहऱ्याच्या भोवती असलेल्या त्या आभा मंडळामध्ये या त्रिदेवांना अनेक ब्रह्मांड दिसू लागतात अनेक सूर्य अनेक चंद्र अनेक गुरु अनेक बृहस्पती देवीच्या अवतीभोवती फिरतायत हे त्रिदेवांना दिसतंय अनंत ब्रह्मांड कोटि पूर्व मुखाती बैसली अनंत गुण अनंत शक्ती विश्वजननी भासले अनंत ब्रह्मांड कोटि पूर्व मुखाती बैसली अनंत गुण अनंत शक्ती विश्वजननी भासले भागी दत्त अत्रे वाम भागी कालिका धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका
धन्यवास पुण्य आश्रमी अंब दर्शनास भक्त भक्त येती आश्रमी पवित्र मातृक्षेत्र धन्यवास पुण्य आश्रमी अंब दर्शनास भक्त भक्त येत आश्रमी म्हणून विश्वदास निज लाभ पावला फुका धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका जय धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका चतुर्विध पुरुषार्थाची सिद्धी देणारे कल्प वृक्षाप्रमाणे जो जे वांछील तो ते लाभो अशी ही कल्पवृक्ष जगदंबा माया मातृशक्ती आणि हिचं दर्शन पाहून त्रिदेव धन्य झाले जगदंबाच्या त्या विशाल स्वरूपाला पाहून त्रिदेवता स्तब्ध झाल्या त्यावेळेला भगवान महाविष्णू नारायण या ब्रह्मादी देवतांना सांगतात अहो मला आता थोडं थोडं आठवतंय बघा मागे सांगितलं ना मी की ज्या वेळेला ही संपूर्ण सृष्टी जलमय झाली होती महाप्रलयाच्या नंतर त्या महाप्रलयाच्या नंतर सर्व सृष्टी जिकडे तिकडे पाणी होतं आणि त्या पाण्यामध्ये एका वटवृक्षाच्या पानावरती मी बाल स्वरूपामध्ये होतो करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनिवेशयान्तम वटस्य पत्रस्य पुटे शयानम बालम मुकुंदम मनसा स्मरामी बाल स्वरूपामध्ये असणारा तो मुकुंद तो नारायण तर ज्या वेळेला मी माझ्या पायाचा अंगठा माझ्या हाताने माझ्या मुखामध्ये घेतलेला होता त्यावेळेला माझ्या मनामध्ये असा विचार येत होता की जिकडे तिकडे पाणी आहे जलमय या महाप्रलयाच्या नंतर आदिपुरुष तो मीच मग माझ्या पूर्वी या ठिकाणी कोणीच नाहीये का मीच पहिला पुरुष आहे का हा ज्या वेळेला माझ्या मनामध्ये विचार आला त्यावेळेला एक वीज कडाडी आणि त्या कडाडलेल्या विजेतून तो अर्धश्लोक निघाला होता नान्यदस्ति सनातनम अहमेवास सर्वत्र मीच सर्वत्र सर्व ठिकाणी आहे तू सुद्धा माझी इच्छा आहेस आणि माझ्याशिवाय तूही नाही आणि माझ्याशिवाय हे काहीच नाही त्यावेळेला त्या वीज कडाडण्यात जी भगवतीची प्रकृती जी प्रतिमा प्रकट झाली होती ती प्रतिमा आता मला स्पष्टपणे आठवते ती ह्याच देवीचं स्वरूप होतं हीच ती त्यावेळेला त्या विजेतून स्पष्ट झाली आणि झिरोक दिला होता या आदिशक्ती जगदंबेने मला यापूर्वी दर्शन दिलंय त्या महाप्रलयाच्या नंतर तीच ही अंबिका तीच ही मूळ नायिका मला आता आठवतंय की माझ्याही पूर्वी हीच ती जगदंबा होती जिने मला दर्शन दिलं आता स्वतःतला सुप्त अहम शांत झालेला होता कोणाचा या ब्रह्मादी देवतांचा परंतु ते आता असं अनुभवत होते की ते स्वतः श्री तत्वात प्राप्त झालेले आहेत ब्रह्मादी देवतांना सुद्धा श्री स्वरूप प्राप्त झालंय असा अनुभव त्यांना यायला लागला की अहो आमच्या सुद्धा श्रीयात झाल्यात तेव्हा एकमेकाकडे आश्चर्याने पाहत या त्रिदेवांनी थेट त्या आदिशक्ती जगदंबेला प्रश्न केला आई अगं आम्हाला स्त्रीत्व अनुभवतोय
हा काय प्रकार आहे? त्यावेळेला ते आदिशक्ती जगदंबा या त्रिदेवांना सांगतायत की देवांनो, देवम भूत्वा देवम यजेत. तुमच्यातला पुरुषी अहंकार आता या ठिकाणी संपलाय. आतापर्यंत तुमच्यात पुरुषी अहंकार होता की मीच अहमेवास सर्वाहम, अहम सर्वम खलविदम ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी. हा जो तुमच्यातला पुरुषी अहंकार होता की मीच सगळं काही आहे, हा अहंकार आता या ठिकाणी संपलाय. आणि म्हणून आता तुमच्यातलं ते स्त्री तत्व म्हणजे तुमच्यातले ती देवी तत्व हे जागृत झालंय. आणि म्हणून तुम्हाला तुमच्यातलं स्त्रीपण जाणवत आहे. कारण पुरुषी अहंकार संपवून तुमच्यात स्त्रीतत्व आल्याशिवाय तुम्ही देवी तत्व समजू शकत नाही. का? कारण आता तुम्ही मत स्वरूपाला प्राप्त झालेला आहात, तुम्ही माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेला आहात, तुम्ही माझ्या सारखे झालेले आहात. सकाळचा आमचा विषय होता, माझे पिताश्री रोज आमची चर्चा होत असते कथावरती की काल काय विषय चांगला झाला, कशात बदल हवा होता, काय दुरुस्ती करायचंय काय. मग त्याच्यात सहज आमचा विषय असा झाला की जे रोल करणारे मुलं आहेत, जे पाठ करतात, झाकी करतात, या मुलांच्या सुद्धा चेहऱ्यावरती एक विशिष्ट तेज प्राप्त होत असतं. आणि इथले तर अनुभव असे आहेत, तर जो शिवपुराणामध्ये ते राक्षसाची आणि याची भूमिका करणारा जो आलयी आहे, त्याने मागच्या वर्षी सुद्धा प्रतिक्रिया दिल्या होत्या की गुरुजी एक विषय माझा 4-5 वर्षापासून सुटत नव्हता, पण मी शिवपुराणामध्ये भाग घेतला, त्या लीला केल्या, चरित्र केलं, आणि त्याच वर्षी माझा जो 5 वर्षापासून अडकलेला विषय त्या दिवशी फायनल झाला त्या वर्षी, आणि मी पास झालो. मला खूप अनुभव फायदा जाणवला. आणि त्यामुळे मला ह्या देवी भागवतात तुम्ही सांगाल ते पाठ मला करायचे, मला सेवेची संधी द्या. ह्या वर्षी पुन्हा त्याने अनुभव सांगितला, गुरुजी मी पहिल्या दुसऱ्या दिवशी जे काही पाठ केलेत, तर नेमकं मला 60,000 रुपये महिन्याच्या नोकरीचा कॉल आलाय. मी 2 दिवस फक्त येणार नाही, मला त्या नोकरीच्या कॉल साठी जायचंय. हा अनुभव मला या कथेचा आलेला आहे. मी म्हटलं कोणाला काय फायदा होईल? जो मनापासून सहभाग घेतोय त्यांना त्यांचे अनुभव फायदे जाणवतात. माझे फोटोग्राफर दादा असतील, त्यांनी त्यांचे अनुभव वेगळे सांगितले. मग त्या मुलांना जे तेजस्विता प्राप्त होते, मी त्यावेळेला वडिलांना सांगितलं की त्यांची काहीतरी पुण्य जे ह्या कथेत भाग घेतात कुठल्या ना कुठल्या स्वरूपातून, तर त्यात थोडा वेळ का असेना तुम्हाला देव होता येत आहे, ही तुमची पुण्य आहे ना. देवासारखं वागावं, देवासारखं राहावं, देवासारखं जगावं हे सगळ्यांना वाटतं, पण आयुष्यात थोडा वेळ का असेना देव होण्याची संधी प्राप्त होणं, यालाही काहीतरी पुण्य लागत आहे. आणि ज्या वेळेला तुम्हाला ती देव होण्याची संधी मिळते, कारण सगळे तुमच्याकडे देव या भूमिकेने पाहत असतात, आणि त्यावेळेला त्या देवतेच्या तेजातले काही अंश आपल्यात प्रकट होतात आणि आपोआप त्या चेहऱ्यावरती एक जाज्वल्य, एक तेजस्विता प्राप्त होते. आणि म्हणून या अवस्थेला काय म्हणतात माहितीये? देवासारखं स्वरूप याला म्हणतात स्वरूपता. 4 प्रकारच्या मुक्ती सांगितल्या आहेत शास्त्रात. 4 मुक्ती नाही ना. देवाची ये द्वारी आणि तेने, मग त्या मुक्ती कोणत्या? 4 मुक्ती मिळतात, पण त्या 4 मुक्ती कोणत्या? एक स्वरूपता, दुसरी समीपता, तिसरी सलोकता आणि चौथी आहे सायुज्यता.
सायुज्य मुक्ती, स्वरूपता मुक्ती, समीपता मुक्ती आणि सलोकता मुक्ती, या 4 मुक्ती त्यांना प्राप्त होतात असं म्हटलेलं आहे. इथे एक मुक्ती या मुलांना प्राप्त झाली आहे. काय? स्वरूपता, देवासारखं स्वरूप प्राप्त होणे है ना, देवाच्या रूपाशी एकरूप होणे. काय गरज आहे हो? रामराम बाबाला त्यांचं दुकानदारी सांभाळली असती, 2 गिऱ्हाईक जास्त होतात, पण त्या माणसाला काय वेळ लागलं आणि त्यांनी सांगावं की आषाढी एकादशीच्या निमित्ताने मी नामदेवाचा रूपामध्ये कथेमध्ये येईन. त्यांनी त्या विठ्ठल मंदिरात पण नामदेवाचं स्वरूप घेतलं, दिंडीत सहभागी झालेत, इथे आपल्या कथेमध्ये नामदेव होऊन नाचलेत. वास्तविक एक दुकानदार आहे आणि जुना दुकानदार आहे ना, त्यांच्या वडिलांच्या नावाने त्यांना ओळखलं जातं. पण एखादा शेठ, सावकार, व्यापारी, धनिक यांना काहीतरी अध्यात्माची किंवा ते देवाची गोडी लागावी आणि त्यांना त्याचं सोंग रूप घेण्याची ती गोडी लागावी आणि त्यांनी त्या रूपाशी एकरूप व्हावं, तो आनंद घ्यावा, तो आनंदही घेता आला पाहिजे. तो सहज सगळ्यांना तुमच्या आमच्या सारख्यांना घेता येत नाही, त्याच्याकरता वेड व्हावं लागतं. आणि अशा देवाशी वेड्या झालेल्या लोकांना लोक वेडच म्हणतात. त्याचं काय येड आहे ते, काही सोंग घेतात, पण त्यातला काय आनंद आहे तर तो आनंद घेणाऱ्या व्यक्तीलाच त्यालाच अनुभवता येतो, त्यालाच जाणवतो. मग हे जे पोरं आहेत हे त्यांचा आनंद काय घेत आहेत, हा आनंद त्यांचा त्यांना माहिती आणि याचा फायदा सुद्धा त्यांना होतोय, बेनिफिट मिळतो. ही मुक्ती, ही स्वरूपता. मग भगवती जगदंबा सांगते, अहो तुम्ही मत स्वरूपाला, माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेले आहात आणि माझं स्वरूप प्राप्त झाल्याशिवाय तुम्हाला मी कळणार नाही. बघा, एक स्त्री आणि पुरुष याच्यातला फरक जगदंबा आदिशक्ती या त्रिदेवांना सांगते. का तुम्हाला स्त्री करून देवीचं दर्शन घडवते. पुरुष आपल्या परिवाराचा परिचय करून देताना है ना, हे माझी पत्नी, हे माझं घर, हे माझे वडील, ही माझी मुलं, ही माझी प्रॉपर्टी, हे माझं शेती, जमीन, दुकान, हा माझा 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 अहंकार पुरुषाच्या ठिकाणी येत असतो. अहम अहंकरोती सा अहंकार, मी करतोय, हे माझं आहे. पण स्त्रीत्व असं सांगितलेलं आहे की स्त्री ही माझं नाही, ही त्यांचं समर्पित, समर्पण भावना स्त्रीमध्ये येते. मी त्यांची पत्नी आहे, ही माझी बायको आहे आणि ती म्हणते मी त्यांची पत्नी आहे, मी त्यांची मुलगी आहे, मी त्यांची आई आहे, मी ह्या घरची सून आहे. समर्पण स्त्रीमध्ये असतं आणि अहमपण पुरुषात असतं. आणि म्हणून जोपर्यंत तुझा तो अहम जाऊन समर्पण येत नाही तोपर्यंत आदिशक्तीचं स्वरूप तुला कळत नाही. दिव्य स्वरूप ही आपलं म्हणजे स्वतःला जगदंबा कोणाचं तरी समजते, श्री स्वतःला दुसरं कोणाचं तरी समजते आणि पुरुष गोष्टी आपल्या समजतो, आपलं समजते आणि आपण आपल्याला कोणाचं तरी समज नाही. याच्यात जो फरक आहे हाच या ठिकाणी जगदंबेच्या स्वरूपाला अनुभवण्याकरता कारणीभूत आहे. कारण स्त्रीच्या ठिकाणी या समर्पण भावनेतून वात्सल्य येतं, ममता येते, माया येते, प्रेम येतं आणि ही वात्सल्य, ममता, माया या स्वरूपालाच देवी स्वरूप किंवा मातृ स्वरूप म्हटलं जातं. म्हणून ही जगदंबा या ठिकाणी आता आपल्या स्वरूपातून काही वेगवेगळ्या रूपांना प्रकट करते. बघा, आदिशक्ती आपल्या स्वरूपातून आता वेगवेगळे स्वरूप प्रकट करते आणि नारायणांना आपल्या तेजातलं एक तेज देते आणि सांगते की ही नारायणी शक्ती तुमच्या सोबत कार्य करेल. ब्रह्मदेवांना ब्राह्मी शक्ती देते, महादेवाला माहेश्वरी
शक्ती देते. ही वैष्णवी, ब्राह्मी, माहेश्वरी या त्रिदेवांना 3 शक्ती देऊन सांगताय की देवा, आजपासून माझं स्वरूप असणारे या 3 शक्ती त्रिदेवी म्हणून तुमच्या सोबत कार्य करतील. याच आदिशक्तीच्या प्रतीक असतील. या वैष्णवीला किंवा या नारायणीला कोणी लक्ष्मी म्हणेल, कोणी वैष्णवी म्हणेल, कोणी नारायणी म्हणेल. या ब्राह्मीला ब्रह्मदेवाबरोबर सृजनतेचं कार्य करण्याकरता हिला मान दिला जाईल. ही माहेश्वरी, हिला कोणी रौद्री म्हणतील, कोणी काली म्हणतील, कोणी चामुंडा म्हणतील. हीच माहेश्वरी शिवाबरोबर संहारक शक्ती म्हणून कार्य करेल. आता ह्याच मुख्य 3 प्रधान माझ्या स्वरूपात आद्य शक्ती म्हणून कार्य करतील. वेळोवेळी तुम्हाला सहकार्य ह्याच करतील. इंद्रादी देवता पुन्हा प्रार्थना करतात, देवी या त्रिदेवांना तुझी शक्ती दिलीयस, सामर्थ्य दिलंयस, मग आमचं काय? मग त्या वेळेला इंद्राला ऐंद्री, अग्नीला ज्वाला, यमाला यामी, वरुणाला वारुणी, कुबेराला कौबेरी, अशा अनेक स्वरूपामध्ये ही जगदंबा प्रकट होते आणि त्या देवतेला त्यांच्या शक्ती प्रदान करते. प्राच्यां रक्षतु मामैन्द्री अग्नेयां अग्निदेवता दक्षिणे तो वाराही नैऋत्यां खड्गधारिणी प्रतीच्यां वारुणी रक्षेत् वायं व्यां वायुदेवता. उत्तरेला कुबेरी, ऐशान्यां शूलधारिणी, ऊर्ध्वं ब्रह्माणी, अधस्तात् वैष्णवी. एवं 10 दिशो रक्षे चामुंडा सर्वतः स्थिता. ही चामुंडा सर्व चराचरामध्ये व्याप्त झाली. तिने 10 दिशा व्याप्त केल्या आणि 10 दिशांचं स्वरूप स्वतः धारण केलंय. ब्रह्माणी कमलेंदु सौम्य वदना. ब्रह्मा बरोबर ब्रह्माणी झाली आहे, विष्णू बरोबर कमला झाली आहे. ब्रह्माणी कमलेंदु सौम्य वदना माहेश्वरी लीलया कौमारी रिपुदर्पणा शनकरी चक्रायुधा वैष्णवी. वाराही घनघोर गरगर मुखा ऐन्द्रीश्च वज्रायुधा चामुंडा गणनाथ रुद्र सहिता रक्षन्तु नो मातरा. ती किती स्वरूपामध्ये प्रकट झाली, किती स्वरूपामध्ये प्रकट झाली आहे. तिचं स्वरूप वर्णन करावं तेवढं थोडं आहे. बघा, प्रत्येक घर, प्रत्येक कुळ, त्या कुळानुसार कुलस्वामिनी ही वेगवेगळी आहे. आणि अशा त्या अनेक स्वरूपामध्ये नटलेल्या जगदंबेने ब्रह्माला बीज मंत्र दिलाय सृजना करता. ऐम ऐम बीज कशाचं आहे? काल आपण त्याची कथा ऐकली. ज्ञान बीज आहे आणि ज्ञान बीज हे सृजन बीज आहे. नारायणाला विष्णूंना बीज मंत्र दिलाय रिम म्हणून. लक्ष्मीच्या मंत्राच्या पूर्वी रिम हे बीज मंत्र लावलं जातं. आणि शिवाला ही माहेश्वरी शक्ती देऊन त्या माहेश्वरीचं बीज मंत्र दिलाय क्लीम क्लीम म्हणून. तो ऐम रिम क्लीम, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, तो ब्रह्मा, विष्णू आणि शिव. ओंकार
प्रणवयुक्त ही बीज या त्रिदेवांना प्रदान करून जगदंबा त्या त्या देवतेंना त्यांचं कार्य सोपवतात। बघा हे देवतांनो, आता या सगळ्या सृष्टीचा सांभाळ, सृष्टीची निर्मिती, सृष्टीचं पालन, सृष्टीचं चलनवलन आणि सृष्टीचा संहार हे सगळा भार तुम्हाला पार पाडायचा आहे। आणि मग सगळ्या देवता आपापल्या शक्तींना घेऊन त्या त्या बीजमंत्राचं अनुष्ठान करून एक बल आणि सामर्थ्य प्राप्त करण्याकरता निघाल्या। आणि म्हणून त्या जगदंबेच्या आदि मंत्राशिवाय आणि तिच्या नामस्मरणाशिवाय, तिच्या स्तवनाशिवाय ती आपल्याला शक्ती प्रदान कशी करणार आहे हो? म्हणून आपण आपापल्या कुलस्वामिनीचं नामस्मरण करूया, तिची आराधना करूया, तिला आळवूया। आई अंबे शरण तुला जगदंबे, आई पाव मला। आई अंबे शरण तुला जगदंबे, दर्शन दे ग मला। आई अंबे शरण तुला जगदंबे, दर्शन दे ग मला। आई अंबे शरण तुला जगदंबे, दर्शन दे ग मला। आई अंबे शरण तुला जगदंबे, दर्शन दे ग मला। आई अंबे शरण तुला जगदंबे, दर्शन दे ग मला। मला घाई, तुझ्या दर्शनाची मला घाई। आई अंबे शरण तुला जगदंबे, दर्शन दे ग मला। आई अंबे शरण तुला जगदंबे, दर्शन दे ग मला। आई अंबे दर्शन दे ग मला। आई अंबे शरण तुला जगदंबे, दर्शन दे ग मला। भवानी माता, तुळजापूरची भवानी माता, तुळजापूरची भवानी माता, तुळजापूरची भवानी माता। शरण तुला मी आलो ग आता, शरण तुला मी आलो ग आता, शरण तुला मी आलो ग आता, शरण तुला मी आलो ग आता। आई अंबे शरण तुला जगदंबे, दर्शन दे ग मला। आई तुला जगदंबे, दर्शन दे ग मला। आई अंबे शरण तुला जगदंबे, दर्शन दे ग मला। माहुरगडची आई रेणुका, माहुरगडची आई रेणुका, दे ग दर्शन तुझ्या बालका। अंबे दर्शन दे ग मला। आई अंबे शरण तुला जगदंबे, दर्शन दे ग मला। शरण तुला जगदंबे, दर्शन दे ग मला। आई अंबे शरण तुला जगदंबे, दर्शन दे ग मला। माता तू ग अवघ्या भक्ता, माता तू ग अवघ्या जगाची। आई अंबे शरण तुला जगदंबे, आई अंबे शरण तुला जगदंबे, दर्शन दे ग मला। शरण तुला जगदंबे, दर्शन दे
या नवरात्रोत्सवाला किंवा नवरात्र उपासनेला आरंभ झाला. मग राजा जन्मेजय महर्षी वेदव्यासांना प्रश्न करतात, गुरुवर ज्या उपासनेने, ज्या अनुष्ठानाने किंवा ज्या पद्धतीने देवतांनी 9 दिवसाची देवीची आराधना आरंभ केली त्याबद्दल जरा मला सविस्तर सांगा ना. कारण या पद्धती, ही उपासना जर सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचली तर लोक सुद्धा या उपासना करून भगवतीच्या कृपेचा अनुभव प्राप्त करून घेऊ शकतात. राजा, अतिशय उत्तम आणि परोपकार करणारा तुझा प्रश्न आहे. लोकानुग्रहकांक्षया लोक अनुग्रह करणारा सुंदर प्रश्न आहे. याच्यावरती मी सविस्तर वर्णन सांगतो तुला. राजा, नवरात्र ही उपासना पद्धती देवतांनी सुरू केल्यानंतर याच्यामध्ये काही भाग पडतात. नवरात्री ह्या 4 प्रकारच्या नवरात्री आहेत. किती आहेत? 4. राजा, आधी या 4 नवरात्री समजून घे कोणकोणत्या. नवरात्र अशी आहे जी तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहिती आणि परिचित असणारी, किंवा आपण त्याचं व्रत वगैरे, उपवास, पूजा करतो, अनुष्ठान करतो, ती नवरात्र म्हणजे शारदीय नवरात्रोत्सव. अश्विन महिन्यामध्ये येणारी नवरात्र हिला शारदीय नवरात्र असं म्हणतात. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते विजयादशमी हा कालावधी या शारदीय नवरात्रीचा आहे, किंवा अश्विन नवरात्रीचा आपण त्याला म्हणतो. हा सगळ्यांना सुपरिचित आहे आणि सगळ्यांपर्यंत ते नवरात्र प्रसिद्ध होण्याचं विशेष कारण आहे, ते पण आपण सांगणार आहे. दुसरी नवरात्र आहे ती काही लोकांना माहिती आहे, कारण काही लोकांकडे या नवरात्रीचा सुद्धा कुलधर्म आहे. या दुसऱ्या नवरात्रीला म्हणतात चैत्र नवरात्र. चैत्र नवरात्र कोणी तिला राम नवरात्र असं म्हणतात. चैत्र शुद्ध प्रतिपदा ते रामनवमी हा कालावधी या नवरात्रीचा आहे. हिला चैत्र नवरात्र असं म्हणतात. या नवरात्रीत सुद्धा देवी आराधना, देवी अनुष्ठान, देवी पूजन, कुलधर्म, कुलाचार केले जातात. तिसरी नवरात्र आहे आषाढ नवरात्र, ज्या आषाढ नवरात्रीचा औचित्य साधून आपण या कथेला आरंभ केला आहे. चैत्र नवरात्रीला दुसरं नाव आहे वासंतिक नवरात्र. चैत्र नवरात्रीला जसं अश्विन महिन्याच्या नवरात्रीला शारदीय नवरात्रोत्सव असं म्हणतात, तसं चैत्र महिन्याच्या नवरात्रीला वासंतिक नवरात्र असं म्हणतात. तिसरी नवरात्र ही आषाढ नवरात्र आहे. या आषाढ नवरात्रीला सुद्धा नाव आहे दुसरं, हिला गुप्त नवरात्र असं म्हणतात. आषाढ शुद्ध प्रतिपदा ते आषाढ शुद्ध नवमी आणि दशमी इथपर्यंत ही गुप्त नवरात्र असते. आणि विशेष या नवरात्रीमध्ये दशमहाविद्या, दशमहाशक्ती, तंत्रमंत्र शक्ती या शक्तींची आराधना, उपासना करण्याकरता हा कालावधी प्रशस्त आहे. तंत्र साधना, मंत्र साधना ही या नवरात्रीमध्ये केली जाते. हिला आषाढ नवरात्र किंवा गुप्त नवरात्र असं म्हणतात. चौथी नवरात्र आहे माघ नवरात्र. माघ महिन्यामध्ये माघ शुद्ध प्रतिपदा ते माघ शुद्ध नवमी या कालावधीमध्ये ही नवरात्र असते. या नवरात्रीला सुद्धा गुप्त नवरात्र असं म्हणतात. सिद्धी प्राप्त करून घेण्याकरता केल्या जाणाऱ्या ज्या मंत्र साधना आहेत त्यासाठी ही माघ नवरात्र प्रशस्त आहे, प्रसिद्ध आहे. माघ नवरात्र यामध्ये वसंत पंचमी हा दिन विशेष माघ नवरात्रीत येतो. आषाढ आणि माघ नवरात्र या गुप्त नवरात्र असल्यामुळे
शक्यतोर त्या काही परिचयात किंवा प्रसिद्ध नाही आहेत, पण या नवरात्रींमध्ये विशेषत्वाने दशमहाविद्यांची आराधना उपासना केली जाते. या दशमहाविद्या कोणत्या? तांत्रिक देवता आहेत, देवीचे तांत्रिक स्वरूपातल्या या देवता आहेत. तंत्र साधनेत ज्यांची उपासना किंवा देवीचं ज्या स्वरूपाची उपासना केली जाते त्या तांत्रिक देवता त्या सांगतो. एक काली, माँ कालिका ही सुद्धा तंत्र साधनेची देवता आहे बरं का. म्हणून कालिका उपासक बळी देणे, अमावस्येला कालिकेची उपासना करणे वगैरे 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 ही तंत्र साधना. रुंडमाला, मुंडमाला, अघोरी जी कालिकेची उपासना करतात ते नरमुंड कवटीमध्ये रक्ताचा नैवेद्य, मद्याचा नैवेद्य हा कालिकेला दाखवतात वगैरे. ही त्यांची अघोरी उपासना पद्धती ती वेगळी आहे का, तर ही तंत्र साधनेची देवता आहे कालिका. दुसरी तांत्रिक देवता आहे तारा. ती तुम्हाला फार परिचित नाही, पण तांत्रिकांमध्ये एक तारा उपासना आहे. तिसरी तंत्र साधनेची देवता आहे त्रिपुर सुंदरी. हिचं पूजन चक्र पूजेमध्ये, यंत्र पूजेमध्ये सुद्धा केलं जातं. त्रिपुर बाला सुंदरी. आणि तुम्हाला माहिती नाही, बऱ्याच आपल्या चाळीसगाव तालुक्यात कल्पना नसेल, पण आपल्या चाळीसगाव तालुक्याचं जे आराध्य दैवत आहे पाटणा निवासिनी चंडिका, ही चंडिका मूळ त्रिपुर बाला सुंदरीच्या रूपामध्ये मोडली जाते, म्हणून ती तंत्र साधनेची देवता आहे. नवरात्रीत त्या ठिकाणी पहा, हे चाबूक घेऊन ते गोंधळ करणारे, चाबूक घेऊन देवीची उपासना करणारे, तंत्रमंत्र करणारे ते लोक नवरात्री, शारदीय नवरात्रीमध्ये अष्टमी नवमीच्या कालावधीमध्ये बरोबर तिथे हजर असतात. त्यांचे ते बाकोळा, कवड्या, लिंबू वगैरे ते त्यांचं साहित्य घेऊन येतात, पण ते त्या कालावधीमध्ये तिथे हजर असतात का, तर आदिशक्ती जगदंबा ही चंडिका पाटणा देवी ही या त्रिपुर बाला सुंदरीचं स्वरूप आहे. आणखीन एक सांगितलेली आहे चौथी भुवनेश्वरी. पाचवी देवता आहे छिन्नमस्ता किंवा छिन्नमस्तका. या देवीचं स्वरूपच असं दाखवलंय चित्रात की त्या देवीचं फक्त धड आहे, मस्तक नाही, आणि मस्तक आहे ते तिच्याच हातात आहे, आणि एका हातामध्ये खापर घेतलंय आणि त्या मस्तकातून किंवा धडातून निघणाऱ्या रक्ताच्या त्या धारी त्या खापरीमध्ये जमा करते. असं त्या देवीचं स्वरूप. एका हातात तिचंच मस्तक आणि एका हातामध्ये रक्ताने भरलेलं खापर घेतलेली अशी ही छिन्न मस्तका. हिची उपासना सुद्धा तांत्रिक लोक करतात. आणखीन एक देवता आहे त्रिपुर भैरवी. जशी काल भैरवाची उपासना आहे तशी भैरवीची उपासना आहे. भैरवाची शक्ती भैरवी. आणखीन एक देवता आहे धूमावती नावाची. धूमावती एक देवता आहे बगलामुखी. तिलाच कोणी पितांबरा म्हणतं, कोणी बगलामुखी म्हणतं. शत्रु पीडा दूर व्हावी किंवा शत्रूवरती विजय मिळावा या उपासना केली जाते ती ह्या बगलामुखीची. सर्व दुष्टानां वाचम मुखम पदम स्तंभय स्तंभय जिव्वाम किलय किलय बुद्धिम नाशय नाशय. असा त्या बगलामुखीचा तंत्रोक्त जप अनुष्ठान. पण तिची साधना सुद्धा तेवढीच कठीण आहे. करणारा चुकला की फटकाच आहे. बगलामुखीचं स्वरूपच असं आहे, ती तिच्या नरमुंड स्वरूपावरती त्या शव आसनावरती बसलेली, शवासनावरती, आणि तिने एका आसुराची एका हाताने जीभ धरली आहे, जीभ धरून ओढते आणि दुसऱ्या हाताने गदेचा प्रहार त्याच्या मस्तकात करते. असं स्वरूप या बगलामुखीचं मा पितांबराचं आहे. आणखीन एक देवता आहे मातंगी. ही मातंगी हातामध्ये सूप घेतलेलं, पांढरे केस, पांढरे वस्त्र, वृद्ध म्हाताऱ्या स्वरूपामध्ये आहे. अस्ताव्यस्त विस्फरलेले केस,
आणि हातामध्ये सूप घेतलेलं आहे आणि तिच्या खांद्यावरती कावळा बसला